राज्याचे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाईजी, आमच्या आव्हानाला ज्यांनी प्रतिसाद दिला आणि एका रेकॉर्ड वेळेमध्ये रेमंड्सचं भूमिपूजन ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी आपण करतोय ते रेमंड्सचे सर्व श्री गौतम सिंघानियाजी, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटीलजी, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटीलजी, डॉक्टर सुनील देशमुखजी, डॉक्टर अनिल गुंडेजी, यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, आमदार रमेश धुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार आशिष देशमुख, महापौर चरणजीत कौर नंदाताई, या ठिकाणी मंचावर उपस्थित गुप्ताजी आणि सर्वच मान्यवर मंडळी, इथल्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम गौतमबाईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की अशा प्रकारे इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क हा आम्ही अमरावतीमध्ये तयार करतोय आणि त्या ठिकाणी आपल्यासारखा एक ब्रँड जर आला तर त्यातनं एका अँकर इंडस्ट्रीचं काम तो करेल आणि त्यांनी तात्काळ त्याकरता होकार दिला आणि आमचे MIDCचे अधिकारी असतील, आपले उद्योग मंत्री, उद्योग राज्यमंत्री असतील, या सगळ्यांनी दिवस रात्र त्यांच्यासोबत चर्चा करून ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर करून आज या ठिकाणी या प्लॅन्टचं भूमिपूजन होत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी मेक इन इंडियाच्या वेळी ज्यावेळेस आले, आम्ही केवळ 3 करार त्यांच्यासमोर केले होते. करार तर 8 लाख कोटी रुपयाचे आपण केले, पण मोदीजींच्या उपस्थितीत 3 करार केले. त्यातला एक करार हा रेमंड्सचा, दुसरा करार आपल्या बोंडे साहेबांच्या मतदारसंघामध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा आणि तिसरा करार इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅबच्या संदर्भात सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या संदर्भातला. आणि मला आठवतं की मेक इन इंडिया नंतर एक वृत्तपत्र आहे, त्याच्या संपादकांनी एक संपादकीय लिहिलं, त्याचं नाव घेणार नाही, महाराष्ट्रातले खूप मोठे संपादक आहेत आणि ते असं म्हणाले की अशा प्रकारचे करार वगैरे होत असतात, एक जरी आपला करार अंमलात आला तरी देखील आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू. तर काल त्यांचं जे पेपर कटिंग होतं त्या पेपर कटिंगला जी रेमंड्सची निमंत्रण पत्रिका लावली आणि त्यांना पाठवलं आणि सांगितलं रेकॉर्ड स्पीडमध्ये फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान महोदयांसमोर जो करार ज्याच्यावर स्वाक्षरी झाली, आज या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये त्याच्या भूमिपूजन होत आहे आणि गौतमबाईंनी तर त्याला एक्सप्रेस स्पीड दिली असल्यामुळे मार्चमध्ये पहिल्या टप्प्याचं काम सुरू करण्याचा निर्णय हा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे त्याचं लोकार्पण हे मार्च पर्यंत होणार आहे. मला असं वाटतं की अतिशय रेकॉर्ड स्पीडने हे काम या ठिकाणी होत आहे. आणि ज्याचा उल्लेख देसाई साहेबांनी केला की मागच्या वेळी श्याम इंडो फॅबच्या उद्घाटनाला आलो त्यावेळी सियारामचं भूमिपूजन केलं आणि या सियारामचं देखील या ठिकाणी उद्घाटन झालंय. मला खरोखर एका गोष्टीचा आनंद आहे की या अमरावतीमध्ये ही इतकी मोठी आपण MIDC तयार केली आणि एक प्रकारे 5 स्टार MIDCचा त्याला दर्जा दिला. पण 15 वर्षामध्ये एका उद्योगाने या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आणि तो देखील आला नाही. पण आज मला आनंद वाटतोय की नांदगाव पेठ अमरावतीच्या या MIDCची परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात उद्योजक आले एवढंच नाही तर आता इतके
अशा प्रकारची अवस्था आज या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची तयार झाली आहे. मी चिखलदरा उत्सवाच्या वेळी चिखलदऱ्याला गेलो आणि उत्सवातनं मी निघालो तर 4 इंडस्ट्रीचे लोक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की आम्हाला नांदगाव पेठला जागा पाहिजे. मी त्यांना म्हटलं तुम्ही इथे कशाला आले? म्हटलं तुम्ही जा, डायरेक्ट तुम्हाला जागा मिळेल. नाही म्हणाले आता जागा कमी पडायला लागली आहे आणि ते म्हणतात की आम्ही आता प्रायोरिटीने देऊ आणि प्रायोरिटीमध्ये आमचा नंबर जरा मागे जाईल असं वाटतं तर तुम्ही जरा काहीतरी वशिला लावून आम्हाला लवकर या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या. मला असं वाटतं की आपली धोरणं ही जर चांगली असली, आपले प्रयत्न हे जर सकारात्मक असले तर आपण कशा प्रकारे बदल घडवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आमची ही या ठिकाणची MIDC आहे. आणि मी श्याम इंडोफॅबचं देखील या ठिकाणी याकरता अभिनंदन करीन की एक प्रकारचा मार्ग हा त्यांनी त्या ठिकाणी दाखवला, सुरू केला आणि त्यात त्यांनी इतकी मदत आम्हाला या सगळ्या बाबीमध्ये केली म्हणून त्यांचाही उल्लेख या निमित्ताने करण्याची आवश्यकता आहे. खरं तर सातत्याने नवीन सरकार आल्यानंतर आमचं मत असं आहे की आपली जी काही शेतीची दिशा आहे ही दिशा व्हॅल्यू ऍडिशनकडे गेली पाहिजे. जोपर्यंत शेतीपूरक उद्योगामध्ये आणि शेतीच्या व्हॅल्यू ऍडिशन मध्ये आम्ही गुंतवणूक करत नाही तोपर्यंत आमची शेती ही सस्टेनेबल होऊ शकत नाही. आपण बघितलं की ऊसाचे कारखाने उभे राहिले तर ऊसाच्या शेतकऱ्याला FRP मिळतोय, तिथलं जे मार्केट आहे ते त्याच्या हातामध्ये आलंय, त्या कारखान्यांना रॉ मटेरियल हवं आहे त्यामुळे FRP देणं बंधनकारक आहे आणि म्हणून ऊसाचं एक अर्थकारण तयार झालं. ऊसाचा शेतकरी हा आपल्याला आत्महत्या करताना दिसत नाही. मात्र हेच अर्थकारण आपण कापसाचं तयार करू शकलो नाही, ते सोयाबीनचं आपण तयार करू शकलो नाही आणि त्यामुळे मार्केट जे आहे हे शेतकऱ्याच्या हातात राहिलं नाही. ते मार्केट हे मधल्या लोकांच्या हातात गेलं आणि मग ही जी एक व्हॅल्यू चेन तयार करायची असते ती चेन तयार न झाल्यामुळे ज्यावेळी मधला माणूस गुंतवणूक करतो त्यावेळी कमीत कमी भावाने विकत कसं घेता येईल, आपल्या होल्डिंग कॅपॅसिटीच्या भरोश्यावर जास्तीत जास्त भाव ज्या भागात जगाच्या असेल तिथे कसं विकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न तो करतो आणि त्यातनं शेतकऱ्याला फायदा मिळत नाही. एक साधा जर आपण हिशोब लावला तर अगदी प्रायमरी जे काही शेती उद्योग आहेत याच्यामध्ये जे कंझ्युमरला मिळतं आणि जे शेतकऱ्याला मिळतं याच्यामध्ये खरं म्हणजे कंझ्युमरला जे काही मिळतं त्यात आणि शेतकऱ्याकडनं ज्या किमतीला जातं त्यात जवळजवळ 60% फरक, 35 ते 40% पैसा केवळ शेतकऱ्याला मिळतो आणि बाकी मधले सगळे लोक तो पैसा घेतात. मग आपल्याला जर हे जर बदलायचं असेल आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर जगवायचं असेल तर ही व्हॅल्यू चेन तयार करून मार्केट तयार केलं आणि मग ज्यावेळी थेट प्रक्रिया उद्योग हे त्या ठिकाणी तयार होतात आणि त्या प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतमाल हा केवळ शेतकऱ्याची आवश्यकता राहत नाही तर प्रक्रिया करणाऱ्याची आवश्यकता बनते. मग तो प्रक्रिया करणारा त्या शेतीतही गुंतवणूक करतो, बेटर इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी आणतो, किंमत देखील चांगली देतो आणि त्याचं संपूर्ण अर्थकारण त्या ठिकाणी तयार होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज याची सुरुवात झाली आहे. आजच मला आपल्या अमरावतीतली शेतकरी उत्पादक कंपनी या ठिकाणी येऊन भेटली आणि त्यांनी सांगितलं की आपण आमचं जे कॉटन आहे ते सिंगारिया साहेबांना विनंती करा आणि ते कॉटन विकत घ्यायला सांगा. मी त्यांच्याशी चर्चा केली. आता त्यांच्या पहिल्या फेजमध्ये तर त्या ठिकाणी लगेच ते काही कॉटन मिळणार नाहीये, पण त्यांनी सांगितलं की मी माझं यवतमाळचं एक्सपान्शन सुरू केलं, तिथे मला कॉटन पाहिजे. त्यांनी आता त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून सांगितलं की तातडीनं शेतकरी उत्पादक कंपनीशी चर्चा करा आणि हे जे काही कॉटन त्यांचं आहे ते कॉटन आपल्याला यवतमाळला कसं घेता येईल त्या संदर्भातला तातडीने निर्णय करा. आणि मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं आता ज्यावेळेस डेनिमचा फेज या ठिकाणी येईल इथेही मोठ्या प्रमाणात मग कॉटन जे आहे ते या ठिकाणी ते कन्झ्युम करतील आणि एकदा हे व्हॅल्यू ऍडिशन सुरू झालं मी आता त्यांना अशी विनंती केली की आम्ही इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क मध्ये कापसापासून कापडापर्यंत इतकंच मर्यादित आम्हाला राहायचं नाही. सगळ्या प्रकारचं व्हॅल्यू ऍडिशन झाल्यानंतर या ठिकाणी ऍपरल पार्क देखील तयार झाला पाहिजे, कपडे देखील याच ठिकाणी तयार झाले पाहिजे, फॅशन इंडस्ट्री देखील याच ठिकाणी तयार झाली पाहिजे. आणि मी गौतम भाईंचे आभार मानतो की गौतम भाईंनी मला सांगितलं की निश्चितपणे रेमंड्स या संदर्भातला निर्णय करेल
ऍपेरल मध्ये देखील फेजिंग मध्ये कसं आपल्याला येता येईल हा प्रयत्न ते करणार आहे. आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीज या ठिकाणी येत आहेत. म्हणजे कॉटन बेस्ड असतील, टेक्सटाईल ज्याला आपण केमिकल बेस्ड असतील किंवा वेगवेगळे जे काही मॅनमेड फायबर आहेत त्याच्यावर बेस्ड असतील, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये मिळत आहेत. आणि ज्यावेळेस असं इंटिग्रेशन होतं त्यावेळी जी व्हॅल्यू चेन तयार होते त्यातनं मोठ्या प्रमाणात समृद्धी या ठिकाणी येत असते. आणि म्हणून मला एका गोष्टी करता गौतम भाई आपका मैं और एक चीज के लिए बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि आपने बहुत होलिस्टिक विचार किया. केवल कपड़ा तैयार करना, एपेरल तैयार करना, यहां तक का आपका विचार नहीं है. आप यहां पर हाउसिंग भी करना चाहते हैं, आप यहां पर स्कूल भी शुरू करना चाहते हैं. और मैं तो ऐसा मानता हूं कि अमरावती के लिए एक बहुत बड़ा तोहफा है, क्योंकि मुंबई में हम देखते हैं कि आपके स्कूल में एडमिशन के लिए हमारे पास लोग आते हैं और हमारी चिट्ठियां ले जाते हैं. तो ऐसे आपकी स्कूल अगर यहाँ आ जाए तो मैं ऐसा मानता हूँ कि एक उसका भी शिक्षा के क्षेत्र में भी एक नई क्रांति आपके माध्यम से यहाँ पर आएगी. तो एक प्रकार से आप एंड टू एंड यहाँ का पूरा लैंडस्केप बदलने का जो कोशिश कर रहे हैं, मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ, बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ. और आपको फिर एक बार राज्य की सरकार की ओर से मैं और देसाई साहब हमारा आपको शब्द है कि राज्य सरकार पूरे तरीके से आपके इस मिशन में आपका साथ देंगे, क्योंकि हमारे मिशन का काम आप कर रहे हैं तो आपके मिशन को सफल बनाना ये हमारी जिम्मेदारी है. आप, हम और यहाँ के किसान मिलकर निश्चित रूप से ये जो अमरावती जो हमारा विभाग है, जो किसानों की आत्महत्याओं के लिए बदनाम हुआ है, उसको हम रोजगार युक्त इस प्रकार के विभाग में परिवर्तित करेंगे. आज जिस समय आप 8,000 लोगों को आपके सारे केसेस कंप्लीट होने के बाद डायरेक्ट एम्प्लॉयमेंट देंगे, लेकिन इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट भी उससे ज्यादा लोगों को आपके माध्यम से मिलेगी. और मैं ऐसा मानता हूं कि टेक्सटाइल इंडस्ट्री की ये खासियत है कि इसमें बहुत बड़े पैमाने पर इन्वेस्टमेंट, बहुत बड़े पैमाने पर रोजगार पैदा होता है. और इसलिए आज इतने बड़े पैमाने पर ये सारी इंडस्ट्रीज यहाँ पर आ रही है. मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ. MIDCला माझी या निमित्ताने अशा प्रकारची विनंती आहे की आता तुमचा देसाई साहेब CETP या ठिकाणी पूर्ण होतोय. मी आताच प्रवीणजींची चर्चा केली. आता या CETPतलं जे पाणी आहे या पाण्याचा रियूज आपल्याला कसा करता येईल याचा प्रयत्न आपण अधिक केला पाहिजे. मी आता गौतम भाईंची चर्चा करत होतो, मी त्यांना म्हटलं की आपल्या इंडस्ट्रीजमध्ये त्याचा रियूज करता येईल. आता त्यांनी सांगितलं काही प्रमाणात करता येऊ शकतो. काही व्हॅल्यू ऍडिशनच्या ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये हे CETPचं पाणी निश्चितपणे आपल्याला वापरता येईल. मला असं वाटतं की वॉटर रियूज हे जर आपण करू शकलो आणि त्याचं एक मॉडेल नीट उभं करू शकलो तर निश्चितपणे त्याचाही फायदा हा मोठ्या प्रमाणात येईल. ज्या प्रकारच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आज आपल्याला उपलब्ध आहेत त्या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा उपयोग करून एक अतिशय व्हायब्रंट अशा प्रकारचं इंडस्ट्रियल क्षेत्र या अमरावतीमध्ये आपण उभं केलं पाहिजे. आणि आज मला विश्वास आहे, आज मी सांगू शकतो की येत्या 4 वर्षामध्ये अमरावतीचं नवीन नाव हे टेक्सटाईल सिटी असेल. टेक्सटाईल सिटी म्हणून अमरावतीला ओळखलं जाईल. अशा प्रकारचा एक नवीन आज अमरावती करता ही परिस्थिती आपण या ठिकाणी तयार करू शकलो. मला याचा आनंद आहे. मी पुन्हा एकदा गौतम भाईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो, सगळं लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो. विशेषतः अमरावतीचे सगळे जे काही इथले नेते मंडळी आहेत, वेगवेगळे लोक आहेत, या सगळ्यांनी खूप या ठिकाणी स्वतः लक्ष घातलंय, प्रोत्साहन दिलंय. सगळे लोक मदत करतायत, सगळे लोक पुढे येत आहेत. शेवटी जोपर्यंत आपण सगळे उद्योगाच्या पाठीशी उभे राहणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की जे औद्योगिकरण आपल्याला करायचं आहे ते करता येणार नाही. आमची प्रेस मीडिया देखील या बाबतीत खूप प्रोएक्टिव्ह आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की अनेक अमरावतीच्या प्रेसमधली मंडळी मला थेट फोन करून सातत्याने विचारतात की रेमंडचं कधी होणार आहे, मग दुसरी इंडस्ट्री कधी येणार आहे. एक सकारात्मकता ही प्रेसमध्ये देखील या ठिकाणी आहे. सगळ्यांनी जर एकत्रित येऊन हा निर्णय केला तर मला विश्वास आहे की आपण चित्र बदलू शकू आणि त्याच्याकडची ही वाटचाल आज या ठिकाणी सुरू झाली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. गौतम भाईंचं आणि रेमंड्स परिवाराचं विशेषत्वाने या ठिकाणी अभिनंदन